तर आता सध्या आपली गाडी बंद पडलेली आहे. खूप जणांना फोन केला जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस स्टार्ट होत आहे आपल्या शेतातून. बघू शकता ही आपली अद्रक आहे आणि अद्रकच्या जागेवर तर सध्या काहीच नाही. अद्रक पण गेली आहे. तर ही जी लाईन दिसते ही हळदीची लाईन आहे, ती एक आणि ह्या साईडला पण आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक इंटरेस्टिंग चीज दाखवतो आणि ब्युटिफुल आहे खूप. तर ती म्हणजे आपल्या अद्रकीच्या शेतात फुलं बघा किती छान लागलेली आहेत. तर मम्मीने आणून लावले असणार आहेत फुलं. कशाचे आहेत माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल या फुलाचं नाव तर कमेंट करून सांगा. हे पिंक कलरचं आहे आणि हे पर्पल कलरचे आहेत. ओके, मला तर खूप आवडले, खूप क्यूट दिसत आहेत. घरच्या फ्लॉवर पॉटमध्ये पाहिजे होते, आहेत बहुतेक मला पण वाटते. ओके, तर शेतातून आलेले आहेत. आणि हे फूल बघा, हे फुल आहे भेंडीचं. बघू शकतो खाली भेंडी पण लागलेली आहे. इथं बघा एवढी मोठी भेंडी लागलेली आहे, छोटी आहे. ओके, तर हा नजारा आहे आपल्या शेताचा. हवा सुटलेली आहे थंडगार आणि ऊन पण पडलेलं आहे असं कडक. तर समोर आवाज येत आहे. इकडे दत्त जयंती आहे ना, तर त्या दत्त जयंतीचा इथं सप्ताह बसलेला आहे, म्हणजे कीर्तन. तर कीर्तनाचा आवाज यायलेला आहे इथं शेतापर्यंत. ओके, शेतात असे मिरचीचे झाडं पण आहेत आणि बघू शकता पाणी द्यायला चालू आहे आता सध्या मिरच्यांना. आणि विदाऊट ग्रॅव्हिटीची मिरची, म्हणजे ग्रॅव्हिटी त्याच्यावर काम करत नाही अशी ती मिरची आहे. आणि इथं जर नोटीस कराल तर इथं तुम्हाला दिसेल लसूण लावलेलं. ओके, अशीच काकऱ्या आहेत लसणाच्या आणि इथं पाणी चालू आहे बघू शकता. ह्याच्यामध्ये लसूण लावलं आहे, ते अद्रक गेली म्हणून. तर थोड्या वेळाने जायचं आपल्याला घरी. तर आता हे पाणी देऊन घेऊ. चल. सो गाई, तिकडे बघू शकता आपल्या गाई पण चरायला आलेल्या आहेत बांधायला. भाऊनी आणलेल्या आहेत गाई. 3 गाय आलेल्या आहेत. एक गाय चरत नाही म्हणून तिला शेडवरच टाकतात खायला. ओके, तर आता भाऊ चारतात त्यांना दिवसभर आणि 4-5च्या दरम्यान नेतात शेडवर. मग खुराक ते काढून आपण धार काढतो. ओके, तर आता सध्या आलेलं आहेत चरायला. तर मित्रांनो, हे बाळासाहेब गाय राखतोय 2. काहीतरी बोल की. हॅलो म्हण. हॅलो, हा, इकडे बघून. हॅलो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. इकडे बघ रे. कोणाला देऊ रे आबा? इकडे बघ की. आबा आले. इकडे बघ म्हण की. आबा चालेल. काहीतरी बोल की. काय बोलावं? हॅलो म्हण, हॅलो म्हण इकडे. काय बोलायचं? हा, असं असं कर. हॅलो हा, हॅलो म्हण. कशाला? तर मित्रांनो, आता सध्या निघालोय घरी. बघू शकता आपली गाडी आणि ऊस. काल जी टोळी दाखवली होती ती बघा, आपला ऊस तोडायलेली आहे सध्या. इकडे बघू शकता. आणि आहे चिंटूचा ऊस. हे आपलं गहू, चिंटूचा गहू आहे पप्पा अंकलचा. आणि तिकडे समोर आपला ऊस तोडायची टोळी, ही पण तोडणार काही दिवसात. ओके, चला आता जाऊ घरी. मित्रांनो, आम्ही गेलो होतो अंबाजोगाईला पेपरला 2 वाजता गेलो. 4 वाजता आलो तर 4:30 वाजलेले आहेत रस्त्याने. तर आमची गाडी आता पेट्रोलमुळे बंद पडलेली आहे. तर आता सध्या आपली गाडी बंद पडलेली आहे. खूप जणांना फोन केला, जवळच्यांना लांबच्यांना, तरीसुद्धा खूप जणांनी नाकारलंय. ओके मित्रांनो, अर्धा तासाच्या वर झाले. 5 वाजलेत. बघू शकता सनसेट व्हायला आलेलं आहे. आणखीन पण कोणीच आलं नाही. तर श्यामला फोन केला होता आणि श्याम आलेला आहे. मित्रांनो, आलो इथपर्यंत. ढकलीत आणली श्यामनं. तर आता पेट्रोल टाकलेलं आहे. आता निघालो आपण घरी. तर श्याम ढकले तरी आला. पैसे रवी भाऊजानं टाकलेत. ओके, तर एवढी क्रिटिकल कंडिशन झाली आपली. तर चला आता जाऊ घरी. मित्रांनो, आलोय आता शेतात. बघू शकता ही ऊस आणि तिकडं तोडलेला ऊस आहे. तर आपण बघायला जायलो किती तोडलाय किती नाही. ओके, तर आज डोकं दुखायले. पेट्रोल पण संपलं, पेपरला उशीर झाला होता, ब्लॉग पण पूर्ण बनला नाही. आणि मित्रांनो, कालचा पण ब्लॉग एडिट करायचा राहिला आहे. तो एडिट करून अपलोड करायचा आहे.
मग आजचा ब्लॉग एडिट करण्यात येईल. आणि हे बघा, याला तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून सांगा. कापसासारखं, मग त्याला म्हातारी म्हणतात. तर ही बघू शकता गहू आहे. द्या आलोय ऊस तोडलेल्या ठिकाणी. मला दाखवतो आता मोळ्या बांधलेल्या. हे बघा घास कसा फुटला याला. इथं बाबळीचं झाड तोडून टाकलेलं. इथं खूप म्हणजे 1 वर्षाने फायनली मोकळं झालेलं आहे इथं. नाहीतर इथं सगळं असं ऊसाने दबूनच गेलं होतं. वरून ऊस खालून ऊस सगळा बांधच दबून गेला होता. आणि हे बघा अशा मोळ्या बांधलेल्या आहेत ऊसाच्या. तर तेवढं तोडलेलं आहे. तुम्ही म्हणताल ते समोर जे आहे ना ते छोटा ऊस आहे, पण तो छोटा ऊस नाही आहे. तो आडवा पडून नंतर तेवढा वरी आलेला आहे. बघू शकता पूर्ण झोपला होता, असा आडवा झाला होता ऊस. तर तेवढा नंतर आडवा पडून वरी आलेला आहे. तर इथं नारळाचं झाड आहे, इथं आंब्याचं झाड आहे, तिथं मोठं आंब्याचं झाड आहे आपलं. आणि इथं बघू शकता आणि डिसेंबर महिना चालू आहे आणि आंब्याला तौर आलेला आहे. ओके, बघू शकता. तर मित्रांनो आता घेऊ आपल्याला खायला ऊस. ओके, तर एवढा तोडलेला आहे बघू शकता. तर उद्या तर ते सकाळी 5ला सुटून येतात काही की 5ला तर नाही, ते आय थिंक 6ला येतील. तर बघू शकतो कशा मोळ्या बांधलेल्या आहेत. तर आता याला पप्पाचा फोन, आपल्याला शेडवर जायला लागणार आहे. तर चला. ह्या बघू शकता आंब्याचं झाड. मी लहानपणी इथं वरी चढून बसायचं कंटिन्यू. सकाळी आलं शेतात या आंब्याच्या झाडावर चढून बसायचं. आता खूप मोठं बूड झालेलं आहे बघू शकता. आंबा पण खूप मोठा झालेला आहे. तर काय नाही, हेच बघायला आलो होतो मी की किती ऊस तोडला आहे किती नाही. तर एवढा तोडलेला आहे आणि मोळ्या पण बांधून ठेवलेल्या आहेत. तर उद्या जाईल हा कारखान्याला ट्रॅक्टरमध्ये भरून. ओके, तर उद्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो नक्की बघा उद्याचा. ओके, तर उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की ट्रॅक्टर ते फसलं तर तुम्हाला मज्जाच येणार आहे बघायला. ओके, तर आता सध्या असा व्ह्यू आहे आणि सनसेट व्हायला आलेला आहे. आता जायचं आपल्याला घरी. तर चला जाऊ घरी आता. गेल्या वर्षी आपली इथं चुलते होती, मस्तपैकी इथं चिकन ते बनवून खात होतो आपण. पण आता ती मोडलेली आहे. पूर्ण ऊस इकडचा ह्या बांधावर पडला होता. तर मित्रांनो जाता जाता एक ऊस घेतलेला आहे खायला. तर आता खात खात जाऊ गाडीपर्यंत. तर चला आता जाऊ घरी. मित्रांनो आता सध्या घरी आलोय. आता एडिटिंग करून झोपायचे. या ब्लॉगला इथे सेंड करतो. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.